हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आज मी तुम्हाला माझा आणि श्रीशाचा नो फिल्टरवाला दिवस दाखवणार आहे. आई आणि श्रीशाचा एक साधा पण खूप खास दिवस. सकाळची शांत हवा, सूर्याची हलकी किरणं आणि माझ्या छोट्या श्रीशाची एनर्जी. तर चला आमच्याबरोबर पूर्ण दिवस घालूया. माझी सकाळ नेहमी चहापासूनच सुरू होते. घर अजून शांत आहे, सगळे झोपलेले आहेत, म्हणून मी पटकन नाश्ता तयार करून घेते. आणि ही सकाळची वेळ आहे ती मला खूप आवडते. चहा झाला की लगेच पूजा करून घेते आणि श्रीशाला पूजा करताना पाहायला खूप आवडतं. घंटा वाजवला की तिचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. मग ती उठते आणि ती पण नाश्ता करून घेते. खाण्यापेक्षा तर खेळणंच जास्त असतं तिचं. कधी स्पून खाली, कधी पाणी सांडणार, असंच सुरू असतं. आणि आज तिची तर मजाच आहे. आज तिची दीदी तिच्याबरोबर खेळायला आलेली आहे. तशी तर ती आधेमध्ये येत असते, पण आज श्रीशाबरोबर खेळण्यासाठी ती खास आलेली आहे. शाळेतून डायरेक्ट ती इथे आलेली आहे. तिला श्रीशाबरोबर टाईम स्पेंड करायला खूप आवडतो, त्यामुळे ती आज खास तिच्याबरोबर खेळण्यासाठी इथे आलेली आहे. आणि श्रीशाचं पण तिच्याबरोबर आता छान बॉन्डिंग झालं आहे, कारण बराच वेळ ते सोबत राहिल्यामुळे तिचं छान बॉन्डिंग झालं आहे. त्यामुळे श्रीशा सगळे खेळणे तिला दाखवते. तिच्याबरोबर खूप एन्जॉय केलं श्रीशाने. थोड्या वेळाने मी तयार होण्यासाठी जाते. थोडंसं स्किन केअर करते. सो स्किन केअरसाठी मी द डर्माकोचं सिरम आणि हायलरॉनिकची सनस्क्रीन यूज करते. आणि माझी छोटी कॉपीकॅट माझ्यासोबतच. मी जे करेन तेच तिला करायचं असतं. हे बघा, मी जे करते सेम ती तसंच करते. कधी कधी वाटतं की मुलं सगळ्या गोष्टी आपल्याकडूनच शिकत असतात. आपण जे करतो तेच ते पण करायला लागतात. आणि ही बघा, ही पुढची जी मुवमेंट आहे ती तर खूप वेळा घरामध्ये घडत असते. दिवसातून 4-5 वेळा तरी घडते. श्रीशा माझे पाय पकडण्यासाठी येते. आणि आत्ता परत तिची खाऊ खाण्याची वेळ होते. आणि हल्ली तिला आता स्वतःच्या हातानेच खायचं असतं. आता हळूहळू मोठीच होत चाललेली आहे असं वाटतं. मध्ये मध्ये तर तिला काय होत असतं, खूपदा येऊन असं घट्ट मिठी मारते, जसं की तिला वाटतं की हीच माझी सेफ जागा आहे. आणि ह्या अशाच लेग होल्डिंग मुवमेंट, घट्ट मिठी, ह्याच गोष्टींनी दिवस खूप छान जातो. आत्ता सुरू झालं तिचं गाणं. पूर्ण लिरिक्स तर येत नाहीत, पण कॉन्फिडन्स फुल आहे. तिचं हे गाणं ऐकलं की सगळा थकवाच निघून जातो. संध्याकाळचा फेरफटका आमच्यासाठी खूप स्पेशल असतो. थोडी फ्रेश हवा, थोडं सनशाईन, आणि तिला डॉगीज खूप आवडतात. सो संध्याकाळी तिला ते डॉगीज बघणं तर खूप स्पेशल असतं तिच्यासाठी. आणि मग घरी आल्यानंतर पुन्हा कामांची सुरुवात. पण आता मला छोटी हेल्पर मिळाली आहे. कपडे फोल्ड करताना माझ्यासारखंच इमिटेट करते. कधी नीट, कधी उलटं, पण तिचा प्रयत्न खूप गोड असतो. कधी मला कपडे आणून देते, कधी मी अंथरूण करते तर मला गोधडी वगैरे आणून देते, चादर आणून देते. सो हे सगळं ती करत असते. म्हणजे जे मी करते ते बघते आणि त्या गोष्टी ती बरोबर सगळ्या शिकून सेम माझ्यासारखं करायला बघते. सो त्या गोष्टी खूप क्यूट वाटतात. आणि नंतर मग संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात. भाजी निवडताना पण माझ्याबरोबर बसते. खरं काम किती होतं माहिती नाही, पण तिची कंपनीच खूप पुरेशी असते.
असा गेला आमचा हा दिवस. मॉम लाईफ म्हणजे थोडी थकवा, थोडी धावपळ, पण खूप सारं प्रेम. तुम्हाला आमचा दिवस आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा तुमच्या बाळाचं फेवरेट ॲक्टिव्हिटी कोणत्या आहे. तोपर्यंत बाय. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.